इकडून तिकडून प्रॅक्टिकलला लेट झाला आणि लेट झालं ते झालं, माझं डोकं पण उठलं होतं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 39व्या दिवशी. आज तर कॉलेजला जातानाच पाऊस लागला होता आणि बसच्या बाहेरचं वातावरण बघलं तर काय एकच नंबर होतं. आता नमस्कार चौक मध्ये मैत्रिणीची वाट बघू लागले होते. तिथे एक बाबा होते. मला वाटलं होतं त्या बाबाची केळी आहे. थोड्या वेळानंतर माहित झालं की ते काका होते आणि ते काका जे आहे जेवायला गेले होते आणि तोपर्यंत ते बाबा बसले होते. काही नाही, तिथून आले तर जर नमस्कार चौक मध्ये आले तर तेवढं त्यांच्याकडून केळी वगैरे घेऊन जा, कारण की केळी एकदम नैसर्गिक आहे. प्रॅक्टिकलला तर उशीर झाला होता, पण मॅडमला कारण सांगायचं काय? माझं काय नाही, मी म्हणले असते बस लेट आली, पण मैत्रिणीनं काय सांगायचं? मी म्हणलं त्यांना तुम्ही पण हेच कारण सांगा. हदगावरून नांदेडच्या बसमध्ये बसलं ना तर नांदेडच्या जवळ जवळ आल्याने माझं डोकं एकदम उठायलं, म्हणजे की असलं भयानक दुखायला की नाही बस. असं 3-4 दिवस झालं व्हायला, पण आज तर हदच पार केली. पूर्ण प्रॅक्टिकल मध्ये मी झोपून गेले होते, कारण की डोकं एवढं दुखू लागलं होतं माझं. आता डोकं दुखायला तर मॅडमने प्रॅक्टिकल लिहायला सांगलं होतं, उलट सुलट कसं पण लिहून टाकलं मी. आता घरच्याला काय दुखलेलं सांगायला गेले तर घरचे डायरेक्ट म्हणतात फोन बघा अजून, त्याच्यामुळे ना सांगलेलं बरं. पूर्ण बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट मध्ये आमच्या ग्रुपनं कॉलेजचे हाय नाही ते रूल्स तोडून टाकले होते. सर बोलू नका म्हणले क्लासमध्ये आम्ही बोलता. प्रॅक्टिकल लॅब मध्ये चप्पल आलो नाही तरी बी आम्ही घालून जाता. आमच्याकडून आमचे ज्युनियर काय शिकतील तुम्हीच सांगा. आता हे झाड तोडले की तुटले काय माहिती नाही बघा. बस मध्ये जागा नव्हती तर बायका जे आहे ते गप्पा मारत बसल्या होत्या आणि माणसाकडे काही कामं नव्हते म्हणून ते त्यांच्या गप्पा ऐकू लागले होते. हा, त्यांच्यासोबत मी पण होते म्हणा. आणि आज अर्धापूरच्या जवळ जे आहे चेकिंग चालू होती, त्याच्यामुळे मला घरी जायला पण लेट झालं होतं. आता हे चेकिंग का करायला ते काय माहिती नव्हतं. घरी पोहोचल्यानंतर चौकटी जवळच हे टोपलं होतं आणि या टोपल्यामध्ये जे केळी आहे ते आमच्या शेतामधली आहे. भूक पण एवढी लागली होती की बॅग काढायच्या पहिलेच ते खाऊन घेतली मी. तोंड आल्यामुळे जमल तेवढा व्हॉइस ओव्हर दिला. बाकी कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा जमला ते.